नमस्कार श्रोते हो. आज गुढीपाडवा, चैत्र प्रतिपदेचा दिवस, मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस. आजच्या दिवशी आपण पंचांगातील संवत्सर फल श्रवण केले असता किंवा ऐकले असता आपल्याला येणारे नवीन वर्ष हे सुख समाधानाचे व समृद्धीचे जाते. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. अथ संवत्सर फलम. स जयति सिंधुर्वदनो देवो यत्पाज पंकजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीनां नाशयाति विघ्नानां. प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंधुर्वदन देव उत्कर्ष पावत आहे. सर्व कार्याची सिद्धी होण्याकरता श्री गणपती ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर फळ सांगते. नूतन संवत्सर सुरू होते त्या दिवशी घरोघर ध्वज व तोरणे उभारावीत. मंगल स्नान अभ्यंग करून ब्राह्मणासह देवांची व गुरुची पूजा करावी. स्त्रिया व मुले यांना वस्त्रालंकारांनी भूषित करून उत्साह करावा. ज्योतिषाचा सत्कार करून त्यास कोण वर्षफल श्रवण करावे म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल. प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे म्हणजे व्याधींचा नाश होऊन सुख, विद्या, आयुष्य व लक्ष्मी संपत्तीही प्राप्त होतात. मिरे, हिंग, मीठ, ओवा व साखर यांच्यासह पुष्पासहित कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण चिंचेत कालवून रोगशांती होण्याकरता भक्षण करावे. पंचागस्त गणपतीचे ब्राह्मण व ज्योतिषी यांचे पूजन करून याचकांना यथाशक्ती दानादिकांनी संतोष होऊन मिष्टान्न भोजन घालावे. नाना प्रकारची गीते, वाद्ये व पुण्यपुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते. राजाचे फल श्रवण केले असता वैभव अचल होते. प्रधानाचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते. अग्रधान्यशाचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते. मेघाधिपतीचे फल श्रवण केले असता वाणी सुरस होते. रसाधिपतीचे फल श्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होते. पच्चधान्याधिपतीचे फल श्रवण केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते. प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्षफल श्रवण केले असता पातकांच्या ओघांचा नाश होऊन आयुष्य, यश व लक्ष्मी यांची वृद्धी होते. ब्रह्मा, विष्णू, महेश, रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू व केतू हे सर्व शत्रूंचा नाश करून वर्ष प्रतिपदेच्या दिवशी जे भक्तिपूर्वक संवत्सर फल श्रवण करतात ते रोग, दुःख व दारिद्र्यरहित होऊन आनंदाने व धनधान्याने युक्त होतात. सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो, चंद्र यशाची, मंगळ ऐश्वर्याची, बुध बुद्धीची, गुरु हा गौरवाची व शुक्र कोमलवाणीची वाढ करो. शनी आनंद व राहू बाहुबल देव आणि केतू तुमच्या कुलाची उन्नती करो. तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते. वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते. नक्षत्र श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो. योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो. कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिष शकवून नित्य पंचांग श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होतात. श्री सूर्य सिद्धांत मताने जगाच्या उत्पत्ती, संरक्षण व लय यांना कारणीभूत अशा श्री महाविष्णूच्या नाभी कमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्ष आहे. त्यापैकी 50 वर्ष होऊन गेली. सांप्रत 51व्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिका 13 फळे 42 आणि 3 अक्षरे होऊन गेली. 4 युगे 1000 वेळा येऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. तेवढ्याच लांबीची त्यांची एक रात्र असते. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनु होतात. त्यांची नावे स्वायुंभुव, स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवसत, सावर्णी, दक्षसावर्णी, ब्रह्मासावर्णी, धर्मासावर्णी, रुद्रासावर्णी, देवसावर्णी, इंद्रसावर्णी. त्या एक मनुत 71 महायुगे होतात. एका महायुगाची वर्ष 43,20,000 आहेत. याप्रमाणे चाक्षुषपर्यंत होऊन गेले. चालू असलेले वैवस्वत मन्वंतर 7वे आहे. वैवस्वत मन्वंतरातील 27 महायुगे जाऊन 28वे महायुग चालू आहे. कृतयुगाची वर्ष 17,28,000, त्रेतायुगाची वर्ष 12,96,000, द्वापारयुगाची वर्ष 8,64,000, सांप्रत चालू असलेल्या कलियुगाची वर्ष 4,32,000.
कलियुगामध्ये 6 शककर्ते आहेत. प्रथम इंद्रप्रस्थात युधिष्ठिर धर्मराज झाला, त्याचा शक 3044 वर्ष. दुसरा उज्जैनीत विक्रम झाला, त्याचा शक 135 वर्ष. तिसरा पैठण ते शालिवाहन, त्याचा शक 18,000 वर्ष. चौथा वैतरणी नदीचे काठी विजयाभिनंदन होईल, त्याचा शक 10,000 वर्ष. पाचवा गौड देशात धारार तीर्थी नागार्जुन होईल, त्याचा शक 4 लक्ष वर्ष. सहावा कोल्हापूर प्रांतात कल्की होईल, त्याचा शक 821 वर्ष. कलियुगाच्या एकंदर वर्षातून 5,126 वर्ष मागे पडली व 4,26,874 वर्ष शिल्लक आहेत. या विश्वावसु नाम संवत्सरात पाऊस थोडा पडेल, पिकांची आणेवारी कमी राहील, रोगराई वाढेल आणि धनसंपत्ती कमी होईल. सौराष्ट्र, काठेवाड, पंजाब, उत्तर प्रदेशाचा ईशान्य भाग, वराड, विदर्भ, दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा इत्यादी ठिकाणी. प्रधानाचे फल बंगाल प्रांतामध्ये, मेघाधिपतीचे फल बिहार व जबलपूरचे बाजूस, तसेच गंगेच्या दक्षिणेस व गंगा आणि शोणी यांच्या संगमाच्या पूर्वेस. धन्यस्वामीचे फल गुजरातमध्ये, आद्रा प्रवेशाचे फल विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी, रसाधिपतीचे फल कोकण, मध्य प्रदेश आणि राजस्थान यामधील भूभाग, अर्धेशाचे फल आंध्र प्रदेशात, सेनेशाचे फल पंजाब व काश्मीरमध्ये, निर्सेशाचे फल दिल्ली व पंजाबचा उत्तरेकडील प्रदेश, फलाधिपतीचे फल गुजरात व सौराष्ट्रामध्ये. राजा रवी असल्याने धान्य, फुले, फळे कमी पिकतील व चोरांची भीती वाढेल, पाणी कमी मिळेल, रोगराई वाढेल. मंत्री रवी आहे म्हणून पाणी आणि धान्य कमी मिळेल, महागाई वाढेल, रोगराई आणि चोर यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होईल. मेघाधिप रवी असल्याने पाऊस तुरळक पडेल, धान्य आणि फुले कमी मिळतील, चोर, उंदीर व रोगराई यापासून लोकांना त्रास होईल. खरीपाचा स्वामी बुध असल्याने पाणी विपुल प्रमाणात मिळेल, धनधान्य आणि संपत्ती वाढेल, लोक सुखी व समाधानी राहतील. रसांचा अधिपती शुक्र आहे म्हणून मीठ, ऊस, तीळ, जवस हे पदार्थ थोडे होतील, मात्र पाणी मुबलक मिळेल. रब्बीचा स्वामी चंद्र असल्याने पाऊस चांगला पडून दूध, फुले, फळे यांची समृद्धी होईल, लोकांची संपत्ती वाढेल. निरसांचा अधिपती बुध असल्याने पाचूर वगैरे रत्न व कडधान्य विपुल होतील. आद्रा प्रवेश ज्येष्ठ कृष्ण 12 रविवारी 22 जून 2025 रोजी सकाळी 6:19 वाजता सूर्य आद्रा नक्षत्रात प्रवेश करतो. त्याचे फल लोकांमध्ये सुखसमाधान वाढेल, जनावरांना त्रास होईल, रोगराई वाढेल. यावर्षी नीलक नावाचा मेघ असल्याने पाऊस चांगला पडून धनधान्य मुबलक होईल, लोक आनंदी राहतील. यावर्षी वासुकी नावाचा नाग असल्याने पर्जन्यमान चांगले राहील, पिके चांगल्या प्रकारे येतील. पशुपालक यम आहे म्हणून पाऊस कमी पडेल, गवत चारा कमी होईल, जनावरांना उपद्रव होईल, लोक दुःखी होतील. मेघनिवास पर्यटाचे घरी असून रोहिणी नक्षत्र तटावर पडले आहे, त्यामुळे पाऊस पुष्कळ पडेल, धनधान्याची समृद्धी होईल. यावर्षी 2 आढक म्हणजे पर्जन्यमान साधारण असून त्यापैकी 6 भाग नद्या व पर्वत यावर आणि 4 भाग भूमीवर. याप्रमाणे इंद्र वर्षाव करतील. तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते, वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते, नक्षत्राने पातक जाते, योगाने रोगांचे निवारण होते, कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात, शर्वाच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फल मिळते. हे शुभकारक वर्षफल संवत्सर रंभाच्या दिवशी जे भक्तीने श्रवण करतील ते वर्षभर सुखी होतील. इति संवत्सर फल संपूर्णतः. श्री गजानन परिणामस्तु. शुभम भवतु. तुम्ही सर्वांनी ही माहिती शांत चित्ताने श्रवण केली त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर करा आणि तसेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.